नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शिवस्मारकाचं भूमिपूजन आणि इतर प्रकल्पांच्या शुभारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई आणि पुणे दौऱ्यावर. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी राज्यातल्या विविध ठिकाणांहून मुंबईत जलकलश दाखल. राज्यांच्या नुकसान भरपाई मसुद्याला वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत मंजुरी. जीएसटी लागू झाल्यानंतर दर 2 महिन्यांनी राज्य सरकारांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार, अरुण जेटली. येत्या 2.5 वर्षात संपूर्ण महाराष्ट्र एलपीजी युक्त होईल, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. पारपत्र मिळवण्यासाठीचे नियम केंद्र सरकारकडून शिथिल, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग. बंगाली कवी शंखो घोष यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार. राज्यात तूर लागवडीचं क्षेत्र वाढल्यानं नाफेड मार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय कृषी मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद. आणि सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर एसटी गाड्यांची टक्कर होऊन 6 ठार, 20 जखमी. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचा भूमिपूजन, जलपूजन या मुख्य कार्यक्रमासह आणखीही काही सज्ज झाली आहे. मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक देश विदेशातल्या पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरणार आहे. शिवछत्रपतींच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधील प्रमुख गड किल्ल्यांवरील माती आणि नद्यांचं पाणी कलशातून मुंबईत दाखल झालं आहे. चेंबूर इथून या कलशांची एका भव्य रथात गेटवे ऑफ इंडियापर्यंत मिरवणूक काढल्यानंतर ते सर्व कलश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात येतील. मुख्यमंत्री हे कलश गिरगाव चौपाटी इथं पंतप्रधानांना स्वाधीन करतील. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कलशातील पाणी आणि मातीच्या सहाय्यानं नियोजित स्मारकाचं भूमिपूजन आणि जलपूजन करण्यात येईल. सरकारने यातल्या सगळ्या परवानग्या पूर्ण केल्या. सरकारने यातलं टेंडर काढलं. 22 जानेवारीला टेंडर ओपन होईल, कोणाला तर त्याचं काम मिळेल आणि लगेचच काम सुरू होईल. 3 वर्षामध्ये ह्याचा पहिला टप्पा किमान पूर्ण व्हावा असा प्रयत्न आहे. खूप मोठी कल्पना आहे आणि त्यामुळे एखाद्या टप्प्याटप्प्यात ती पूर्ण करावी. राजभवन लगतच्या समुद्रात 1.25 किलोमीटर अंतरावरील सुमारे 15 हेक्टर इतक्या आकाराच्या खडकावर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यात येईल. या स्मारकाचं काम 2 टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्याचं काम 2019 पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. या आंतरराष्ट्रीय स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 210 मीटर उंचीचा पुतळा हे विशेष आकर्षण असेल. त्याशिवाय महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे प्रसंग दाखवणारे देखावे आणि कला संग्रहालयही या स्मारकात असेल. तुळजाभवानी देवीचं मंदिर, ग्रंथालय, मत्स्यालय, उद्यान, रुग्णालय, लाईट अँड साऊंड शो, एम्पी थिएटर, सिनेमागृह यासह जलदुर्गाशी साधर्म्य असणारी तटबंदी हे स्मारकाचं वैशिष्ट्य असेल. मुंबई किनाऱ्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाविरोधातील आंदोलन मच्छीमारांनी मागे घेतलं आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मच्छीमारांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. मच्छीमारांच्या मागण्या सोडवण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करण्याचं या बैठकीत ठरवण्यात आलं, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. अंधेरीतल्या डीएन नगर ते मानखुर्द यांना जोडणाऱ्या मेट्रो 2B आणि वडाळा, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, कासार, वडवली या मेट्रो 4 मार्गाच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मेट्रो 2B साठी 10,986 कोटी तर मेट्रो 4 साठी 14,549 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कुर्ला, वाकोला उन्नत मार्ग आणि मुंबई पारबंदर प्रकल्प अशा विविध प्रकल्पांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत होणार आहे. मेट्रो मार्ग 2A आणि 7 चे कामं फुल स्विंगमध्ये मुंबईमध्ये सुरू आहेत. यानंतर अजून मेट्रो मार्ग 5 आणि 6 देखील प्लॅन केलेले आहे. येत्या थोड्याच कालावधीमध्ये त्याचं देखील भूमिपूजन केलं जाईल.
अशा पद्धतीने मुंबईमध्ये आम्ही सुमारे 200 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं प्लॅन केलेलं आहे. ह्या 200 किलोमीटरच्या जाळ्याच्या माध्यमातून 70 लाखपेक्षा जास्त लोक दररोज या मेट्रोने जा-ये करू शकतील. मुंबईतल्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान पुण्यालाही भेट देणार असून सायंकाळी पुणे मेट्रोचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रम अत्यंत चांगला आणि देखणा होईल. पुण्याच्या इतिहासात संस्मरणीय असा हा कार्यक्रम असेल, कारण पुण्याच्या विकासाची गंगा मेट्रोच्या माध्यमातून वाहणार आहे. उद्या होत असलेल्या भरगच्च कार्यक्रमाकडे राज्यातल्या जनतेचं लक्ष लागलंय. जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर लागू करण्याविषयीचे मतभेद दूर करण्यासाठी जीएसटी परिषदेची 7वी 2 दिवसीय बैठक आज संपली. आजच्या बैठकीत सीजीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर विषयक नुकसान भरपाई तसंच एसजीएसटी म्हणजे राज्य वस्तू आणि सेवा कर या दोन्ही कायद्यांसाठीच्या प्राथमिक मसुद्याला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितली. सीजीएसटीचा सुधारित मसुदा आता संसदेत मंजुरीसाठी मांडला जाईल. तसंच एसजीएसटीचा आराखडा राज्य विधिमंडळांना मंजूर करावा लागेल. राज्य सरकारांना नुकसान भरपाईसाठीची पूर्ण रक्कम दिली जाईल, अशी ग्वाही जेटली यांनी आज पुन्हा दिली. जीएसटी लागू झाल्यानंतर दर 2 महिन्यांनी राज्य सरकारांना ही नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. केंद्र आणि राज्य सरकारांचे दुहेरी नियंत्रण आणि परस्परांच्या अधिकारांविषयीच्या मुद्द्यांवर अद्याप तोडगा निघालेला नाही, असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं येत्या 2.5 वर्षात 5 कोटी महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन वाटप केलं जाणार आहे. प्रशासनाच्या पुढाकारानं नरखेड तालुका केरोसिन मुक्त झाला असून महाराष्ट्र केरोसिन मुक्त करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत एलपीजी वितरण कार्यक्रमात ते आज बोलत होते. देशात स्वयंपाक करताना निर्माण होणाऱ्या धुरामुळे 8% महिलांचे मृत्यू होतात. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना महिलांना अशा मृत्यूंपासून वाचवणारी योजना आहे. उज्ज्वला योजनेमुळे ग्रामीण भागातल्या हजारो महिलांना फायदा होणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. येत्या 2.5 वर्षात संपूर्ण महाराष्ट्र एलपीजी युक्त होईल, अशी ग्वाही पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. उज्ज्वला योजनेअंतर्गत गेल्या 8 महिन्यात 1,20,00,000 महिलांना स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचं वाटप करण्यात आलंय. यात महाराष्ट्रातल्या 4.5 लाख महिलांचा समावेश आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर पेट्रोलियम मंत्रालय गॅस, पेट्रोल, डिझेल आणि पेट्रोकेमिकलची वाहिनी टाकणार असून यामुळे विदर्भातल्या तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील, असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत ज्या पात्र कुटुंबांची नावं समाविष्ट झालेली नाहीत त्यांचा समावेश करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असल्याचं केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. अन्नधान्याच्या किमती स्थिर राहाव्यात यासाठीच्या योजनेअंतर्गत सरकारनं 20 लाख टन डाळींच्या अतिरिक्त साठ्याला मंजुरी दिली आहे. पारपत्र मिळवण्यासाठीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि नीट व्हावी यासाठी केंद्र सरकारनं नियमात काही बदल केले आहेत. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नव्या नियमानुसार पारपत्र मिळवण्यासाठी आता जन्माचा दाखला अनिवार्य असणार नाही. पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड किंवा मॅट्रिकचं प्रमाणपत्र ज्यावर व्यक्तीची जन्मतारीख नोंदलेली असते तेही यासाठी पुरेसं ठरेल. तसंच पारपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांनी पालकांपैकी कुणा एकाचं नाव देणं पुरेसं असेल. त्यामुळे एकल पालकही आपल्या अपत्यांच्या पारपत्रासाठी अर्ज करू शकतील. विवाहित जोडप्यांनाही आता विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणं बंधनकारक असणार नाही. घटस्फोटित किंवा विभक्त जोडप्याला त्यांच्या जोडीदाराचं नावही घालण्याची गरज असणार नाही, असं सिंग यांनी सांगितलं. या नव्या नियमावलीविषयीची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले माजी हवाई दल प्रमुख SP त्यागी यांच्या जामिनाविषयीची सुनावणी आज दिल्लीच्या पतियाळा न्यायालयानं राखून ठेवली. त्यामुळे त्यागी यांची न्यायालयीन कोठडी 26 डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे. त्यागी यांनी या प्रकरणी जामिनासाठी अर्ज केला होता.
यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार ज्येष्ठ बंगाली कवी शंखो घोष यांना जाहीर झाला आहे। याआधी बंगाली भाषेसाठी महाश्वेता देवी यांना 1996 साली हा पुरस्कार मिळाला होता। शंखो घोष यांना याआधी पद्मभूषण, साहित्य अकादमी आणि सरस्वती सन्मान या पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे। साहित्य विश्वात अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो। 11 लाख रुपये रोख, सरस्वतीची मूर्ती आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात। प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 20 जानेवारी 2017 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पाठवावेत। अर्ज आणि अधिक माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध। राज्यात कृषी क्षेत्रात नवनवीन प्रकल्प राबवण्यासाठी इस्रायलच्या सहकार्यानं राज्य शासन शिका आणि कमवा ही योजना सुरू करून विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण देण्याबाबत विचार करत आहे, अशी माहिती कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज मुंबईत दिली। इस्रायलच्या शिष्टमंडळानं आज कृषी मंत्र्यांची भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते। इस्रायलकडे उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून विदर्भात सीताफळ संशोधन प्रशिक्षण कार्याला गती द्यावी, राज्यातल्या महानगरांमध्ये सांडपाण्याचं शुद्धीकरण करून ते पाणी शेतीसाठी वापरण्यात इस्रायल तंत्रज्ञानाचं सहकार्य घ्यावं, असं ते म्हणाले। राज्यातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण जास्त असलेल्या भागांमध्ये इस्रायलच्या सहकार्यानं कृषी विषयक प्रकल्प राबवण्याबाबत शिष्टमंडळाबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचं फुंडकर यांनी सांगितलं। राज्यात तूर लागवडीचं क्षेत्र वाढल्यानं उत्पादनातही वाढ झाली आहे, त्यामुळे नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करण्याच्या फुंडकर यांच्या मागणीला केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा असे निर्देशही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिले आहेत। राज्यातलं तूर उत्पादन आणि शेतकऱ्यांना मिळणारा भाव या संदर्भात फुंडकर यांनी आज केंद्रीय कृषी मंत्र्यांशी संवाद साधला। पुणे मेट्रोबाबत श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसनं आज पुणे मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन केलं। या प्रकल्पाचं औपचारिक उद्घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। या प्रकल्पाची संकल्पना आघाडी सरकारच्या काळातच मांडण्यात आली, मात्र भाजपाप्रणित रालोआ सरकारनं मुद्दाम या प्रकल्पाला मंजुरी देण्यात उशीर केला, असा आरोप काँग्रेसनं केला आहे। महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज एक दिवस आधीच या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं। भाजपानं या प्रकल्पाला डावलून नागपूर प्रकल्पाला प्राधान्य दिलं असा आरोप करत भाजपचा दुटप्पीपणा उघड करण्यासाठीच हे प्रतिकात्मक उद्घाटन केल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईत होणाऱ्या स्मारकासाठी इंदू मिलची 12 एकर जागा देण्याचं नक्की झालं आहे। आता फक्त केंद्रीय पर्यावरण विभागाची परवानगी मिळणं बाकी आहे, त्यानंतर स्मारकाच्या कामाला सुरुवात होईल, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सांगितलं। MMRDA, नगरविकास खातं आणि वास्तुरचनाकार शशी प्रभू यांच्यासोबत आज मुंबईत आढावा बैठक झाली, त्यानंतर ते बोलत होते। लवकरच केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांसोबत बैठक घेऊन पर्यावरण विभागाच्या परवानगीचा प्रश्न सोडवला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं। राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यासोबत अॅट्रॉसिटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आज चर्चा झाली। मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या, विशेष निधी या विषयांबाबत सविस्तर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यात दलित अत्याचाराच्या घटना वाढत असल्याबद्दल आठवले यांनी चिंता व्यक्त केली। जम्मू काश्मीरमध्ये राज्यघटनेचं 317वं कलम रद्द करण्यात यावं अशी मागणी काँग्रेस नेते मणिंदर सिंह बिट्टा यांनी आज नागपूरमध्ये केली। विमुद्रीकरणामुळे नागरिकांना त्रास होतोय हे खरं असलं तरी यामुळे जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक बंद झाल्याचंही ते म्हणाले। विमुद्रीकरणामुळे नक्षलवादालाही मिळणारं आर्थिक पाठबळ आटत असल्याचं त्यांनी सांगितलं। देशातल्या फुटीरतावादी नेत्यांच्या सुरक्षेवर करोडो रुपये खर्च केले जात असतात असं सांगून त्यांची सुरक्षा काढून घेण्याची मागणीही त्यांनी केली। मुंबईतल्या VJTI म्हणजेच वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांनी
टेक्नोमॅन्झा या महोत्सवाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया या 2 उपक्रमांवर आधारित आहे. या महोत्सवात चर्चासत्र, प्रश्नमंजुषा, विज्ञान प्रयोगांवर आधारित प्रात्यक्षिकं, कार्यशाळा, वैज्ञानिक खेळ आयोजित करण्यात आले आहेत. तसंच यंत्रमानव आणि तंत्रज्ञानावरील संशोधन हे महोत्सवाचं प्रमुख आकर्षण ठरलं आहे. या महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानंही आयोजित करण्यात आली आहेत. या महोत्सवाला C++ या संगणक प्रोग्रामचे जनक डॉक्टर स्ट्रॉस्ट्रूप, केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर किरण कुमार आणि क्रिकेटर जवागल श्रीनाथ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा महोत्सव आजपासून 2 दिवस सुरू राहील. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अकोल्यात आजपासून 3 दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची मिरवणूक सकाळी काढण्यात आली. यामध्ये विविध भजनी मंडळं सहभागी झाली. 25 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात संत तत्वज्ञान, सामाजिक एकात्मता, व्यसनमुक्ती इत्यादी विषयांवर विचारमंथन होणार आहे. अपहरण केलेलं लिबियाचं विमान माल्टा इथं उतरवण्यात आलंय. आतापर्यंत विमानातल्या 65 प्रवाशांची सुटका करण्यात आल्याचं वृत्त आहे. हातबॉम्बचा स्फोट करण्याची धमकी देऊन अपहरणकर्त्यांनी विमान वळवल्याची माहिती माल्टा प्राधिकरण तसंच स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. यामुळे माल्टा विमानतळावरची सर्व विमानं इतरत्र वळवण्यात आली आहेत. अपहरण झालेल्या या विमानात 118 प्रवासी आहेत. नाशिकमध्ये जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या 1,35,00,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या संदर्भात 11 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या नोटांच्या बदल्यात कमिशन देऊन नवीन नोटा घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी नाकाबंदी करून 3 गाड्यांमधल्या 11 जणांना अटक केली. त्यांच्याकडून या नकली नोटांसह 3 गाड्या तसंच 1,80,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे. या आरोपींनी नकली नोटा कुठे छापल्या तसंच त्यांचे साथीदार कोण आहेत याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला 2 एसटी बसची समोरासमोर टक्कर होऊन बसमधले 6 प्रवासी जागीच ठार झाले. या अपघातात जवळपास 20 प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त असून जखमींपैकी 7 ते 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात उस्मानाबाद जवळच्या येणेगूर गावाजवळ झाला. कर्नाटक महामंडळाची तुळजापूर-गाणगापूर ही बस तुळजापूरकडून उमरग्याकडे जात होती, तर महाराष्ट्र महामंडळाची उमरगा-पुणे ही बस उमरग्याहून नळदुर्गकडे जात होती. अपघातामुळे या महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. जखमींपैकी काही जणांना उमरगा इथल्या शासकीय रुग्णालयात तर काहींना सोलापूरला वैद्यकीय उपचारांसाठी हलवलं आहे. हवामान. विदर्भाच्या काही भागात तसंच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्यानं थंडीचा कडाका वाढलाय, तर राज्याच्या उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास होतं. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 16. नागपूर 31.9, पुणे 33.9, औरंगाबाद 33.10, नाशिक 33.8, कोल्हापूर 31.14, रत्नागिरी 33.16, सोलापूर 33.11 आणि अमरावती कमाल 30, किमान 9 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिवस्मारकाचं भूमिपूजन आणि इतर प्रकल्पांच्या शुभारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई आणि पुणे दौऱ्यावर. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी राज्यातल्या विविध ठिकाणांहून मुंबईत जलकलश दाखल. राज्यांच्या नुकसान भरपाई मसुद्याला वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत मंजुरी. जीएसटी लागू झाल्यानंतर दर 2 महिन्यांनी राज्य सरकारांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार,
अरुण जेटली. येत्या 2.5 वर्षात संपूर्ण महाराष्ट्र एलपीजी युक्त होईल, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. पारपत्र मिळवण्यासाठीचे नियम केंद्र सरकारकडून शिथिल, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग. बंगाली कवी शंखो घोष यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार. राज्यात तूर लागवडीचं क्षेत्र वाढल्यानं नाफेड मार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय कृषी मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद. आणि सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर एसटी गाड्यांची टक्कर होऊन 6 ठार 20 जखमी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात वाढ झाल्यानं भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटनला मागे टाकून जगात 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरली आहे. या उत्साहवर्धक आर्थिक घडामोडीचं अधिक विश्लेषण करण्यासाठी अर्थतज्ञ अभिजित फडणीस आज 9:30च्या बातम्यांमध्ये येत आहेत. तेव्हा पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.